Namaskar. Next example. Prove that a cos b minus c by 2 is equal to b plus c into sin a by 2. सो इथे कॅपिटल ए बी सी म्हणजे अँगल दिलेले आहेत, त्याच्यानंतर स्मॉल ए बी सी आहेत म्हणजे साईड लेंथ दिलेले आहेत. सो साईड लेंथ अँड अँगल असे कॉम्बिनेशनचे काही फॉर्म्युले आहेत आपल्याकडे. साईन रूल आहे, कोसाईन रूल किंवा प्रोजेक्शन रूल, त्याच्यानंतर डबल अँगलचे फॉर्म्युले किंवा ॲडिशन ऑफ अँगलचे फॉर्म्युले. सो कुठलाही फॉर्म्युला इथे लागू शकतो. त्याच्यात ए आणि बी सी असं दिसतंय, त्यामुळे आपण साईन रूलचा जो फॉर्म्युला आहे तो आधी आपण लिहून घेऊ. तो जर कुठे आपल्याला पुढे अप्लाय करता आला तर बघणार आहोत. कारण इथे बी प्लस सी आहे, सो ते रिप्लेस करायचं झालं तर साईन रूलने रिप्लेस करता येईल. किंवा इथे ए आहे त्यालाही आपल्याला के साईन ए असं लिहिता येईल. सो आपण ते आधी लिहून घेऊ आणि मग एखादी साईड कन्सिडर करायची आणि दुसरी साईड प्रूव्ह करायची. मग आपण LHS कन्सिडर करू. सो वी नो दॅट, पहिल्यांदा आपण साईन रूल लिहून घेऊया. वी नो दॅट बाय साईन रूल ए अपॉन साईन ए is equal to b upon sin b is equal to c upon sin c is equal to k. हे आपल्याला माहिती आहे. त्यावरून आपण काय लिहितो, दॅट इम्प्लाइज a is equal to k sin a, म्हणजे आपल्याला इथे a च्या प्लेसला k sin a असं तिथे लिहिता येईल. b is equal to k sin b, c is equal to k sin c. हे कुठे आलं तर आपल्याला हे रिप्लेस करता येईल. या सगळ्या तिन्ही इक्वेशन मधून इक्वेशन नंबर 1 असं आपण घेऊया. म्हणजे इक्वेशन 1 मधल्या काही व्हॅल्यूज आपल्याला लागल्या सॉल्व्ह करताना तर त्या घेता येतील. पुढे कन्सिडर LHS. LHS इज इक्वल टू ए कॉस बी मायनस सी अपॉन. आता आपल्याला माहिती की ए ला काय रिप्लेस करू शकतो बाय साइन रूल, बाय इक्वेशन 1 के साइन ए. सो विच इज इक्वल टू के साइन ए कॉस b minus c upon 2. हे कसं फ्रॉम इक्वेशन 1 आपण ही रिप्लेस केली. आता RHS सारखं बघत राहायचं, कारण RHS काय आहे किंवा काय स्टेप्स आहेत RHS मध्ये, म्हणजे काय टर्म्स आहेत त्याप्रमाणे आपल्याला LHS मध्ये सिम्प्लिफाय करायचं किंवा ऍडजस्ट करायला लागतं. सो a/2 म्हणजे हाफ अँगल दिसतोय आणि इथे ऑलरेडी साईन आलंय, पण साईनचा साईन ए असा अँगल आहे, म्हणजे इथे डबल अँगलचा फॉर्म्युला अप्लाय केला की आपल्याला हाफ अँगल मिळेल. सो साइन 2a चा फॉर्म्युला इथे अप्लाय करू. सो काय होणार, तो साइन 2a मीन्स 2 साइन हाफ अँगल a/2 कॉस a/2, म्हणजे आपल्याला साइन a/2 इथे दिसायला लागेल. कॉस a/2 आलाय, त्याला इथे आपण ह्या कॉसला एकत्रित घेऊन काही फॉर्म्युला अप्लाय करता येणार आहे का बघूया. आणि हा काय, कॉस b मायनस सी अपॉन 2. आता आपण साइन a/2 सेपरेट ठेवू, कारण साइन a/2 आहेच RHS ला, पण b प्लस सी अजून आलेलं नाही. पण कॉस a/2 कॉस म्हणजे कॉस इंटू कॉस असेल तर फॉर्म्युला अप्लाय करता येतो, त्यासाठी आपण घेऊ. त्याला 2 पण लागतो. सो 2 इथे आहे, हा 2 आपण इथे घेऊया आणि मग त्या सगळ्यासाठी फॉर्म्युला अप्लाय करूया. सो विच इज इक्वल टू के साइन a/2 इंटू ब्रॅकेट हा 2 आपण या फॉर्म्युल्यासाठी घेणार आहोत, कॉस a/2 कॉस b मायनस सी बाय 2. आता 2 कॉस कॉस असेल तर फॉर्म्युला काय, कॉस प्लस कॉस. तो या ब्रॅकेटसाठी फॉर्म्युला अप्लाय करायचा आहे, विच इज इक्वल टू के साइन a/2 इंटू ब्रॅकेट फॉर्म्युला आहे कॉस प्लस कॉस. सो कॉस a/2 प्लस दिस अँगल, हा अँगल प्लस हा अँगल, म्हणजे काय ना ते a प्लस बी मायनस सी अपॉन 2 प्लस कॉस हा अँगल मायनस हा अँगल, म्हणजे a/2 मायनस b ला मायनस होईल आणि c ला प्लस होईल. सो a मायनस b प्लस सी अपॉन 2. डिनॉमिनेटरला 2 कॉमनच आहेत काय म्हणजे तसंच. आता इथे आपल्याला 90 प्लस थिटा 90 मायनस थिटाचे किंवा पाय प्लस थिटा पाय मायनस थिटाचे फॉर्म्युले खरं तर अप्लाय करता आले असते, पण पाय असं तिथे अपियर झालं तर इथे a प्लस बी प्लस सी असतं तर आपण पाय लिहिलं असतं, कारण ट्रायंगलचे 3 अँगल्स आहेत त्यामुळे ॲडिशन पाय म्हणजे 180 आली असती. पण तिथे नाहीये, पण ते आणता येईल. म्हणजे एक्स्ट्रा प्लस सी आणावं लागेल, पण एक्स्ट्रा प्लस सी आणला की मायनस सी पण करावं लागेल. व्हॅल्यू चेंज करून चालणार नाही, त्यामुळे इथे आपण प्लस सी आणि मायनस सी, मग इथे तसंच करावं लागेल. प्लस बी लागणार आहे इथे, तो प्लस बी अँड मायनस बी असं तिथे आणू. सो विच इज इक्वल टू हे तसंच के साइन a/2 इंटू ब्रॅकेट कॉस, या अँगलला आपण काय करणार, a प्लस बी प्लस सी मायनस 2c का हा सी आणि अजून एक मायनस सी ऍडजस्ट करण्याचा, प्लस कॉस a प्लस बी प्लस सी
-2b, कारण एक्स्ट्रा प्लस बी आणला तर एक्स्ट्रा मायनस बी तिथे लागणार. काय टर्म झाली बघूया ती. दॅट इम्प्लाइज k इंटू साइन a/2 इंटू ब्रॅकेट a प्लस b प्लस c ला आपण 180 लिहिणार, cos 180 minus 2c upon 2 plus cos 180 minus 2b upon 2. कारण या सगळ्यासाठी 180 ते आणण्यासाठीच आपण एक्स्ट्राचे प्लस बी प्लस सी आणले. आता हे सेपरेट केलं तर 180 अपॉन 2 90 होईल आणि 2c अपॉन 2 म्हणजे c होईल नुसतं. सो 90 प्लस थीटा 90 मायनस थीटा हे कॉसचे आपल्याला जे फॉर्म्युले आहेत ते अप्लाय करता येईल. आणि मग साइन रूलचा काही फॉर्म्युला येतोय का तिथे उपयोगी पडतोय का बघणार. सो विच इज इक्वल टू k साइन a/2 इंटू ब्रॅकेट कॉस. आता हे सेपरेट केलं की काय होणार, हे होणार 90. सो 90 मायनस 2c अपॉन 2 म्हणजे काय होणार c. सो cos 90 मायनस c प्लस cos 90 मायनस b. 90 मायनस हा b असं होणार. आता cos 90 मायनस थीटा, cos 90 मायनस थीटाचा फॉर्म्युला काय आहे, sin थीटा. हे आपल्याला माहिती आहे, cos π/2 मायनस थीटा इज sin थीटा. सो आपल्याला डायरेक्ट रिप्लेस करता येईल sin थीटा ने. सो विच इज इक्वल टू k sin a/2 into bracket cos 90 minus theta is sin theta. Sin theta means sin c plus cos 90 minus theta means cos sin theta. So sin theta, theta काय आहे b. आता आपल्याला sin c plus sin b असं डायरेक्ट काही लिहिता येणार नाही, पण k sin c आणि k sin b ला इथे इक्वेशन 1 मधून काही व्हॅल्यूज लिहिता येतील, पण k लागेल त्याला आणि k आहे इथे आपल्याकडे अवेलेबल. त्या k ला फक्त आतमध्ये जाऊन मल्टिप्लाय करायचं. आत मल्टिप्लाय करायचं म्हणजे दोन्ही टर्मना मल्टिप्लाय करायला लागतं, हे आपल्याला माहिती आहे. त्यामुळे k ने आतमध्ये मल्टिप्लाय करूया. सो दॅट इम्प्लाइज sin a/2 इंटू ब्रॅकेट k sin c प्लस k sin b. आणि मग फ्रॉम इक्वेशन 1 k sin b k sin c म्हणजे काय b आणि c आहे. सो विच इज इक्वल टू sin a/2 इंटू ब्रॅकेट याला लिहिणार c स्मॉल c आणि याला लिहिणार स्मॉल b. b प्लस c किंवा c प्लस d तर प्लसच साइन आहे त्यामुळे चालेल. विच इज इक्वल टू काय म्हणाली, ह्यात सगळ्या टर्म होते बघा, b प्लस c इंटू साइन a/2 b प्लस c इंटू साइन a/2 विच इज इक्वल टू RHS. Hence this statement is true.